जी रत्न खचित सिंहासनावर बसून शिकणाऱ्या पोपटाचे मधुर शब्द ऐकत आहे, जी श्यामल रंगाची आहे, जिने आपला एक पाय कमळावर ठेवला आहे आणि मस्तकावर अर्धचंद्र धारण केला आहे, जिने कमल पुष्पाची माला धारण केली आहे व जी वीणा वाजवत आहे, तिने लाल रंगाचे वस्त्र परिधान केले असून हातात शंखपात्र घेतले आहे, जिच्या कपाळावर कुमकुम टिळा शोभून दिसतो आहे, अशा त्या मातंगी देवीचे मी ध्यान करतो। भारी तुझ बिन संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी भारी भारी जन्म मरणाचे भारी भारी पडलो आता संकट निवारी जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय देवी। ये बघा, कुणी बी नाही इथं। रेवणनं काय सांगितलं आहे का दिवा सुरू ठेवा, पूजा करा। काय करावं लोकांनी? वय अहो चिमितकार झाल्या बिगर नमस्कार नाही। आता आपण आले ना वा, आपण करू की? वय अच्छा येळेवर आलं बघा। का काय झालं? अहो इथं पूजेला कोणी बी येईना। आपण आहोत ना, मग पुरेसा आहे। आणि असंही भक्ती अशी सांगून आग्रह धरून होते का? खरंय, आणि आपल्याला वाटतंय ना, मग आपण करू पूजा। वय वासुदेवराव आहे का घरला? हो आहेत ना। बर आम्ही जरा जाऊन येतो। बर चल बलराम। चल हो। हे वासू, अहो काका तुम्ही या, बसा ना। नाही राहू दे। पिताश्री
काय रे? बोलायला आलो होतो. बायका देवायला गेल्या होत्या, म्हणलं आपण भेटून यावं. बसा. नाही नको. ह्याने एक सांगितलं. काय? तू सांग की. अहो लाकडं तोडायला वनात गेलो होतो तर तिथं एक बाई आणि एक पुरुष दिसला मला. बरं मग? अरे त्यांचं काहीतरी मंत्रतंत्र सुरू होतं. हे काय नवीन? म्हणलं रेवणला विचारावं. आता तो कोणी साधू आहे का बाबा आहे जे त्याला माहित असेल. तुला भरवसा नसेल पण त्याला समजा ठावाय. वय रेवण सांगतो का? होय, ते भाऊ बहीण आहेत. आणि त्यांना काही सिद्धी प्राप्त आहेत. बघ समजा ठावाय त्याला. त्यांच्या वाटेला कोणीही जाऊ नका, नाहीतर अवघड होईल तुम्हाला. वय अहो मी आता पळूनच आलोय. आता निघायचं का? वय झाली पूजा. देवी आईला साकडं घालते. आई, माझ्या रेवणला माझ्यापासून कधीच दूर जाऊ देऊ नको. त्याने माझ्या पोटी जरी जन्म घेतला नसेल तरीही माझा जीव की प्राण आहे तो. ह्याला काय म्हणायचं? लक्ष्मी, देवी आईनं ऐकलं बघ तुझं. सुमती, तुला खरंच असं वाटतंय? वय वय, आता रेवण कुठं बी जायचं नाही. देवी आई, मी नवरात्राचे कडक उपवास करेन. तुझी ओटी साडी चोळीने भरेन. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे. ओम ग्लौं ॐ क्लीं जुं सः ज्वालय ज्वालय. ज्वल ज्वल प्रज्वल प्रज्वल. ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे. ज्वल हं सं लं क्षं फट् स्वाहा.
नवीनच आल्यात वाटतं. अरे बाबू, कवटीतनं पाणी पित्यात. अरे माणसं आहे की भूत? जाऊ बाबा इथलं, जीव घेत्याल ही दोघं. अप्पा, बरं झालं भेटला तुम्ही. अरे भिवा, एवढं घाबराय काय झालं तुला? अव आज वनात गेलो होतो ना व, तर तिथं एक बाई आणि एक माणूस आहे. बरं मग? अव माणसाची कवटी पाहिली मी त्यांच्याकडं. काय बोलतो? वय, आणि ती बाई त्या कवटीतनं पाणी पित होती. आघोरीच दिसतायत. वय, अहो बोंबडी पेटवला होता त्यांनी. अरे पण इथं कशाला आलेत ते? अहो ठाणच मांडून बसलेत ते काही इथनं हालतील असं वाटत नाही मला. अरे आपल्याला ताप व्हायला नग. वय आप्पा, अहो मला तर लय भ्या वाटायला लागल्या. बरं कोण आहेत, कुठले आहेत, काय समजलं का? हो आप्पा, लांबूनच बघितलं म्या आणि निघून आलो. लाकडं तोडायला गेलो होतो, ते बी राहिलंच. बेवा, विचार करून पाऊल टाकायला लागेल. आप्पा, त्यासनी गावातला हाकललं पाहिजे. गडबड करू नका. हे बघ, कुणाला बी हलगं समजू नये. जरा दम धर. अजून गावात आलं नाहीत ना? मग झालं तर
काय झालं? कोणीतरी आलं होतं इकडे. जाऊ दे, आपल्या वाटेला कोणी गेलं नाही नव. ते झालं, पर गावात जाऊन बोभाटा करल त्याचं काय? कोणी आलं तर बघता येईल. पर हे असं किती दिवस चालायचं? गावात राहता येत नाही हे समज करायचं तर. हे बघ, तुला एकदा समज ज्ञान मिळालं की मग झालं. मग राव कुठं बी. ताई, तुला समजा सिद्धी मिळाली, समजा ज्ञान मिळालं, मला केव्हा मिळणार? मिळणार. तू शिकव. आज काय करू सांग? तिथं जा आणि पाय मुडपून बस. डोळे मी, 2 भुवया आहेत, तिथं बघत बस. तिथंच बघत बस. आता काय दिसतंय ते सांग मला. आप्पा, आप्पा या की. काय झालं आप्पा? काळजीत दिसतंय. सध्याच्याला वनात जाऊ नगस. का? तिकडं काय जनावर आलं का काय? तिथं 2 आघोरी आल्याचं सांगितले मला भिवानं. पण आधी बी बोललो होतं ना व. होय, परम्याच दुर्लक्ष केलं. म्हणलं जाऊ दे, पण आज ना उद्या त्यांनी काय त्रास दिला तर काय करायचं? आपण त्यांच्या वाट्याला जायचंच नाही, मग कशाला येतील? मला माझी काळजी नाही, गावातल्या लोकांची काळजी आहे. पण रेवण हाय नव्हा आता, मग काळजी करायचं कारण नाही. होय, ते बी आहेच. बरं, तुम्ही जपून राहा, मी येतो. वय तुम्ही या फंदात काही पडू नका. आपण भलं आणि आपलं काम भलं. आता समजल्यावर म्या कशाला जातोय वनात? अहो जायचंच नाही. आपल्या डोक्याला कसला बी ताप न ग. वय बाई, तू काळजी करू नका. निळा रंग दिसला. आता थोडंच राहिलंय. महादेवाची कृपा झाली की होईल समजा मनासारखं.
आशीर्वाद हाय त्या कवटीतलं पाणी पी. कामिनी, तुझ्या काही कानावर आलं का? नाही. गावाच्या बाहेर वनात आघोरी आल्यात. तुम्ही स्वतः पाहिलंय का? नाही, भिवाने सांगितलं. हे बघा, आत्ता पतूर जे व्हायचं ते होऊन गेलं. ह्या असल्या गोष्टीतून तुमचा जीव वाचलाय हे ध्यानात असू द्या. मी कुठे काय करायला चाललोय का? नाही, तुम्ही लांबच राहा. आणि ह्या गावालाच काय, या भागाला सुद्धा काळजी करायचं काही कारण नाही. कारण रेवण हाय. तुम्ही स्वतः काही करायला जाऊ नका. मी आज पडणार नाही यात. लयच वाटलं तर रेवणला सांगा. ते बोललो आहे. काय म्हणला तो? तो बोलला की हे दोघं भाऊ बहीण आहेत. आपल्या गावात त्यांनी येऊ नये म्हणजे झालं. हा ना, आले तर इकडे कुठं? कुठं म्हणजे? आमची यायची जायची वाट आहे. आता समजलं ना व, आम्ही इथं आहे ते. मोरल्या बारीला या अंगाला यायचं नाही. आमची वाट अडवणार होय? तुला ठाव नाही आम्ही कोण आहे ते. कोण का असं ना. रंगा, हे दादा, जा बाबा तुझ्या वाटनं. कशाला उगा तंटा करतो? यासनी समजावून सांगा, सरळ बोलत नाहीत हे. रंगा, गप्प बस. आता गप गुमान जा, नाही तर तुझं काही खरं नाही. धमकी देताय की काय? अरे अगं, ह्यो तर काय ऐकतच नाही. हर बाबा, जा ना तुझ्या वाटनं. हन नावा चढवून बोलायचं नाही. आपली वाट धर. गावात जातो
आणि समजा सांगतो, तुमचा यो मंडपच मोडायला लावतो. रंगा गावात गेल्यावर तू जित्ता राहशील का ते बघ. बघतोच तुम्ही कशा राहता इथं.